सध्या हिवाळा चालू आहे। हिवाळ्यामध्ये भरपूर अशी बाजारात मेथी आलेली आहे। तर चला तुम्ही ही मस्त अशी भरपूर आलेल्या मेथीची तुम्ही कसुरी मेथी घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत बनवू शकता। तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये। तर चला कसुरी मेथीची आपण रेसिपी पाहूयात। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नक्की पूर्ण पहा। पाहू शकता तुम्ही छान अशी ही मी मस्त कोवळी मेथी बाजारातून आणलेली आहे। ही आता हिला आपण साफ करायची म्हणजे काय करायचे, इथे आपल्याला अजिबात मेथीचे देठ घ्यायचे नाहीत। मेथीची जी पानं असतील तीच घ्यायची। तर तुम्हीही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये घरगुती पद्धतीने आपण कसुरी मेथी बनवू शकता। पाहू शकता आता मी इथे मेथीची पानं घेते, अजिबात देठं घ्यायची नाही आहेत। मस्त हिरवीगार आणि कोवळी इथे मेथी आहे। तर बाजारामध्ये भरपूर अशी मेथी आलेलीच आहे। तर नक्कीच तुम्ही ही कसुरी मेथी घरच्या घरी बनवा। आता इकडे मी सर्व अशी मेथीची भाजी म्हणजे फक्त पानंच घेतलेले आहेत। पाहू शकता तुम्ही अजिबात मी देठ घेतलेले नाही आहेत। आता पुढे काय करायचे, आपण या भाजीला धुवायचे, पण त्याच्या अगोदर एक मोठा टोप घ्यायचा आहे। त्या टोपामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये ही भाजी 5 मिनिटासाठी तिला आपण चोळून ठेवायची। असं केल्याने काय होतं, जी भाजीला माती लागलेली असते ती सर्व खाली तळाला जाऊन बसते। तर 5 मिनिटासाठी तुम्ही एका टोपामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये भाजी ठेवा आणि त्याच्यानंतर पुन्हा एका भांड्यामध्ये तिला काढून घ्या आणि दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतल्याच्या नंतर मग तिला आपण 2 ते 3 पाण्याने धुवायचे। पाहू शकता माती किती खाली बसली होती ती। त्याच्यानंतर आपण तिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। नंतर एका चाळणीमध्ये आपण तिला निथळत ठेवायची आहे। छान अशी निथळून झाल्याच्या नंतर पंख्याखाली एखादा कॉटनचा कपडा घ्या किंवा ओढणी घ्या, त्याच्यावर आपण ही मेथी पसरून ठेवायची। एक तासभरामध्ये, तासभर पण नाही लागत, त्याच्या अगोदरच ही सुकते आणि चांगली कोरडी होते। पाहू शकता आता मी हिला छान पसरून ठेवलेली आहे आणि तासभराच्या नंतर पाहू शकता छान अशी ही सुकलेली आहे, म्हणजे त्याचं पाणी सर्व निघून गेलेलं आहे। अजिबात पाण्याचा अंश किंवा ओलसर इथे आपली मेथी नाही आहे। अशी आपल्याला कोरडी करून घ्यायची सर्व मेथी आणि पाहू शकता छान अशी कोरडी झालेली आहे। तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, पुढे बघा। आता ही कोरडी झालेली मेथी आपण काय करायचे, गॅसवर तवा ठेवा किंवा जाड बुडाची कढई ठेवा, ती गरम करून घ्या आणि गॅस बंद करायचा आहे। लक्षात ठेवा गॅस अजिबात चालू करू नका, गॅस बंद करायचा आहे भांडं गरम झाल्याच्या नंतर आणि त्याच्यावर ही मेथी आपल्याला पसरून घ्यायची आहे। तुम्ही जर गॅस चालू ठेवताल तर ही भाजी तुमची शिजून निघेल। त्याच्यामुळे अजिबात गॅस चालू करू नका, गॅस बंदच करून ही प्रोसेस करायची आहे। ह्याने काय होतं, आपली भाजी शिजतही नाही आणि भाजीचा कलरही बदलत नाही, हिरवीगार भाजी आपली होते आणि कसुरी मेथीचा कलरही छान हिरवागार राहतो। तर पुढे पाहू शकता ही भाजी आपली आता कमी झालेली आहे, तिला आपण हलवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण एका ताटामध्ये पुन्हा तिला पसरवून घ्यायची अशी पातळ आणि तिला पुन्हा आपण उन्हामध्ये सुकवणार आहोत। पाहू शकता आता मी इथे एका ताटामध्ये तिला काढून घेतलेली आहे आणि अशी पातळ पसरून ठेवायची आहे आणि तुमच्याकडे गॅलरीमध्ये म्हणा किंवा टेरेसवर म्हणा, जिथे ऊन असेल, खिडकीजवळ जरी गॅलरीत ऊन असेल तर तिथे हे ताट तुम्ही ठेवू शकता। पाहू शकता आता मी तिला पसरून घेतलेले आहे आणि माझ्या गॅलरीमध्ये तिला ठेवून दिलेली आहे। आता पहिल्या दिवशी सुकवलेली मेथी बघा, जरा कुरकुरीत होत नाही पण सुकते, ती पूर्ण सुकलेली नाही। पण ही बघा दुसऱ्या दिवशीची मस्त अशी सुकलेली कुरकुरीत कसुरी मेथी, मस्त कुरकुरीत सुद्धा होते आणि तिचा कलरही छान राहतो। कलर पाहू शकता तुम्ही, कलर तिचा जास्त बदलत नाही, बाहेरच्या मेथीचा कलर आणि आपण घरी बनवलेल्या मेथीचा कलर, कसुरी मेथीचा तर नक्कीच फरक आहे। तर छान अशी ही कसुरी मेथी आपण घरच्या घरी तयार करू शकतो। आहे ना अगदी साधी आणि सोपी रेसिपी, तर नक्की तुम्हीही ट्राय कराल आणि नक्कीच करा मी तर म्हणेल, कारण की बाजारात भरपूर अशी मेथी आलेली आहे। तर तुम्ही 1 जुडी आणा, 2 जुडी आणा आणि अशी करून ठेवा। तुम्हाला हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरू शकता। तुम्ही व्हेज भाजीसाठी वापरा, नॉनव्हेज भाजीसाठी वापरा,
पण कसुरी मेथीचा फ्लेवर ह्या घरच्या खरंच खूप छान येतो आणि लागतो सुद्धा सुंदर. तर आपली मस्त अशी रेडी आहे इथे कसुरी मेथी. तर चला मग तुम्हाला माझी ही व्हिडिओ आणि ही मी बनवलेली कसुरी मेथी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढे मी तुम्हाला दाखवते कोणत्या भाजीमध्ये मी कसुरी मेथी वापरलेली आहे. इथे मी अळणी चिकन बनवलं होतं, त्याच्यामध्ये ही कसुरी मेथी घातलेली आहे. पाहू शकता, दिसते सुद्धा छान आणि ह्या चिकनला चवसुद्धा खूप छान आली. तर चला भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.